Good morning, friends. Myself, Dudesar from Mechanical Engineering Department. Now, today we are study about or topic about the catalytic converter, vehicle emission control by using the catalytic converter. Now, in this lecture, we are also study the types about the working principle about the catalytic converter. Then after we are study about the types about the catalytic converter. What is the functioning about the catalytic converter? Advantages and disadvantages about the catalytic converter, and lastly we are study about the conclusion about the catalytic converter. Now in last lecture we are also study the catalytic converter, and by using or also we are study which topic, the exhaust gas or effect of air fuel ratio on exhaust emission. Air fuel ratio in a exhaust emission, and also we are study in last lecture the which types of the gases are formed in a IC engine, and these gases are very harmful to the human life. Okay, these are the topics are also studied in last lecture. Now in this lecture we are also lecture we are only study the vehicle emission control by the using the catalytic converter. तर बघा, आपण ज्यावेळेस लास्ट लेक्चर घेतलं होतं, तर लास्ट लेक्चरमध्ये आपण काय शिकलो होतो, जे आय सी इंजिन जे आहे तुमचं, त्या आय सी इंजिनमधून कोणकोणते गॅसेस प्रोड्यूस होतात आहे का नाही, आणि त्याच्यापासून नाही का की तुमच्या ह्युमन लाईफवर, तुमच्या एन्व्हायरमेंटवर, तुमच्या ग्लोबल वॉर्मिंगवर आहे का नाही, ॲसिड रेनवर काय इफेक्ट होतात, त्या गॅसेस प्रोड्यूस होतात त्याच्यामुळे आहे का नाही, त्याच्यामुळे तुमच्या ह्युमन लाईफवर, तुमच्या लंग्सवर काय जे इरिटेटिंग प्रॉब्लेम जे होतात, ह्या सगळ्या गोष्टीचा स्टडी जो आहे तो आपण काय केला था, तर लास्ट लेक्चरमध्ये बघितला होता. त्याचबरोबर कोणत्या गॅसेसनी कशा कोणकोणत्या गोष्टीचा त्रास होतो, परत त्याचा इन्व्हायरमेंटवर काय इफेक्ट होतो, तुमच्या ह्युमन लाईफवर काय इफेक्ट होतो आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा स्टडी जो आहे तो आपण काय केला था, लास्ट लेक्चरला केला होता. तर आपण हे जे लेक्चर आहे, आजचं जे लेक्चर आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, तर व्हेकल इमिशन कंट्रोल बाय युजिंग द कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. मग कॅटॅलिटिक कन्व्हर्टर जो व्हेकलमध्ये यूज केला जातो बाय युजिंग द इमिशन कंट्रोल आहे की नाही, इमिशन कंट्रोल करण्यासाठी तो युजिंग केला जातो. मग त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग कसं आहे, त्याचं फंक्शनिंग कसं आहे, मग टू वे कॅटॅलिटिक टाईप्स ऑफ द कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आहे की नाही, मग कोणकोणते टाईप्स आहेत, मग त्याच्यामध्ये टू वे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आहे, थ्री वे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आहे, मग हे कशी भूमिका बजावतात, याचं फंक्शनिंग कसं आहे की नाही, त्याच्या तेही आपण जाणून घेणार आहोत. त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, त्याची डायग्राम कशी आहे, या गोष्टीचाही स्टडी आपण करणार आहोत. त्याचबरोबर अजून कोणत्या गोष्टीचा स्टडी करणार आहोत, तर त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहे, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहे की नाही, त्याचे फायदे काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, हेही आपण काय करणार आहोत या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर अजून कोणती गोष्टीचं स्टडी करणार आहोत, तर फायनली द कन्क्लुजन आहे की नाही. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर यूज करण्यामागचं, तुमच्या व्हेकलमध्ये जे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर यूज करण्यामागचं नेमकी कारण काय आहे की नाही, ह्या गोष्टीचाही बारकाईने स्टडी जो आहे तो काय करणार आहोत आपण ह्या लेक्चरमध्ये करणार आहोत. नाव द फर्स्ट स्टार्टिंग अबाउट द टॉपिक, फर्स्टली वी आर इंट्रोड्यूस अबाउट द कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. ओके, मग कॅटॅलिटिक कन्व्हर्टर मी मागच्या लेक्चरलाच तुम्हाला सांगितलं की कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचं फंक्शनिंग काय आहे की नाही, तर आपण परत त्याचं काय करू, एक प्रकारे रिव्ह्यू घेऊ आहे की नाही. इलेक्ट्रॉनिक इमिशन इज अ सबस्टन्स डिस्चार्ज इन टू द एअर इस्पेशली बाय द इंटरनल कंबुशन इंजिन. मग हे जे इमिशन जे होत आहे हे कुठून होत आहे, तर जो सबस्टन्स डिस्चार्ज इन टू द एअर इस्पेशली बाय द इंटरनल कंबुशन इंजिन, म्हणजे जो सबस्टन्स आहे. मग सबस्टन्स म्हणजे काय, मग तुमचं जे फ्युएल जे आहे, मग ते सॉलिड असेल किंवा लिक्विड असेल आहे का नाही, हा जो सबस्टन्स जो आहे तो काय होतोय तुमच्या इंटरनल कंबुशन इंजिनमध्ये, ज्यावेळेस तो काय होतोय बर्न होतोय, आणि बर्न झाल्यानंतर तो काय करतोय, हे गॅसेस काय करतोय, तो प्रोड्यूस करतोय आहे की नाही. व्हेहिक्युलर इमिशन इन
include a number of the biological active substances such as the COSC and NOx. मग ज्यावेळेस हा सबस्टन्स जो आहे, ज्यावेळेस हा गॅसोलिन फ्युएल जे आहे ते ज्यावेळेस तुमच्या इंटरनल कंबशन इंजिनमध्ये ज्यावेळेस बर्न होतं, मग त्या बर्न झाल्यामुळे त्याच्यामधून जे सबस्टन्सेस आहे, जे गॅसोलिन फ्युएल जे आहे त्याचं एअरचा यूज करून ते काय केलं जातं आहे, तर बर्न केलं जातं आहे. मग बर्न केल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं आहे, तर ते बर्न झाल्यानंतर त्याच्यामधून जे गॅसेस प्रोड्यूस होतात आहे की नाही, मग ते कोणकोणते गॅसेस आहेत, तर कार्बन मोनॉक्साईड आहे, मग त्याला आपण कशाने डिनोट करतो, CO म्हणतो आपण त्याला, SC आहे, हायड्रोकार्बन्स आहे आणि NOx आहे, नायट्रोजन ऑक्साईड्स आहे की नाही. दीज एअर पोल्युटंट आर रिस्पॉन्सिबल फॉर द नंबर ऑफ द ॲडवर्स एन्व्हायरमेंटल इफेक्ट. मग हे काय करतात, हे जे गॅसेस जे आहेत हे तुमच्या इंटरनल कंबशन इंजिनमधून जे प्रोड्यूस होत आहेत हे काय करायचं काम करतात, सच ॲज द ॲडवर्स इफेक्ट ऑफ द एन्व्हायरमेंटल आहे की नाही. एन्व्हायरमेंटल ॲडव्हान्स इफेक्ट करायचं काम करतात. हे कसे आहेत, तर तुमच्या एन्व्हायरमेंटला कसे आहेत, तर धोकादायक आहेत. त्याचबरोबर अजून सच फोटोकेमिकल स्मोक, रायझिंग मर्क्युरी, ॲसिड रेन, डेथ ऑफ द रेन फॉरेस्ट, हेल्थ हजार्ड अँड रिड्युसिंग ॲटमॉस्फेरिक व्हिजिबिलिटी. मग त्याचबरोबर हे कसे आहे, तर खूप हार्मफुल आहेत. ते कसे आहेत, फोटोकेमिकल स्मोकिंग आहेत, म्हणजे त्याचा कसा आहे, घाणेरडा असा वास आहे. रायझिंग मर्क्युरी, ॲसिड रेन, डेट ऑफ रेन फॉरेस्ट आहे की नाही. तुमच्या ॲसिड रेनलाही हे कसे आहेत, घातक आहेत. तुमच्या ओझोन डिफ्लेक्शनसाठी हे कसे आहेत, घातक आहेत. त्याच्यानंतर हेल्थ हजार्ड अँड रिड्यूस द ॲटमॉस्फेरिक व्हिजिबिलिटी. तुमच्या ह्युमन लाईफसाठी ते कसे आहेत, तर घातक आहेत. आणि ॲटमॉस्फेरिक त्याच्यामुळे काय होतं, ॲटमॉस्फेरिक व्हिजिबिलिटी जी आहे ती काय होत चालली आहे, तर दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. गॅसेसचं जे पोल्युशन जे होतं आहे तुमच्या सराउंडिंग ॲटमॉस्फिअरिंग एअरमध्ये ते काय होत आहेत, मिक्सअप होत आहेत. त्याच्यामुळे काय करतायत ते, तर तुमच्या ह्युमन लाईफवर अफेक्ट करत आहेत, तुमच्या एन्व्हायरमेंटवर सुद्धा ते अफेक्ट करत आहेत आहे की नाही. ॲसिड रेनवर ते अफेक्ट करत आहेत, ओझोन डिफ्लेक्शनसाठी ते अफेक्ट करत आहेत आणि ॲटमॉस्फेरिक व्हिजिबिलिटीवर ते सुद्धा काय करतायत, तर अफेक्ट करतायत एक प्रकारे. व्हेकल इमिशन कंट्रोल इज अ स्टडी बाय रिड्युसिंग द मोटर व्हेकल इमिशन. मग हा जो व्हेकल इमिशन काय करणं गरजेचं आहे आपल्याला, तर एक प्रकारे कंट्रोलिंग करणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपण काय करू शकतो, तर हे काय करू शकतो, कंट्रोलिंग करू शकतो आहे की नाही, रिड्यूस करू शकतो. पण डायरेक्टली बंद करू शकत नाही आहे की नाही, पण ते रिड्यूस करू शकतो एक प्रकारे. त्याची जी तीव्रता आहे की नाही. आपलं जे IC इंजिनमधून प्रोड्यूस होणारे जे गॅसेस जे आहेत, तुम्ही बघा दिवसेंदिवस गाड्यांची संख्या वाढत चालली आहे की नाही. मग मुंग्यांसारखी संख्या झाली गाड्यांची, व्हेकलची आहे की नाही. मग त्याच्यापासून बघा किती प्रमाणात पोल्युशन होत असेल आहे की नाही. मग हे पोल्युशन जे आहे ते तुमच्या इन्व्हायरमेंटवर अफेक्ट करतं आहे, तुमच्या ह्युमन लाईफवर अफेक्ट करतं आहे. हे जे प्रोड्युसिंग गॅसेस जे आहेत ते कसे आहेत, तर हार्मफुल आहे. त्याला हार्मलेस करून ते तुमच्या इन्व्हायरमेंटमध्ये सोडले तर ते तुम्हाला काय करू शकत नाही, तर घातक ठरू शकत नाही. मग त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे, तर ते रिड्यूस करणं गरजेचं आहे. मग रिड्यूस करण्यासाठी कोणती गोष्ट यूज करणं गरजेचं आहे, तर बाय युजिंग द कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आहे की नाही. मग कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचा यूज करून आपण हे कसे रिड्यूस करू शकतो आहे की नाही, याचा जो स्टडी आहे तो काय करतो आहे आपण या लेक्चरमध्ये तर बघतो आहोत. तर बघा, देअर आर मेनली 3 टाईप ऑफ द व्हेकल इमिशन कंट्रोल. दे आर, मग 3 प्रकारचे कंट्रोल इमिशन आहेत. इमिशन आपण काय करू शकतो, 3 प्रकारे काय करू शकतो, तर कंट्रोलिंग करू शकतो आहे की नाही. मग कोणकोणते आहेत आहे की नाही. मी तुम्हाला मागच्या ज्यावेळेस लेक्चर झाले होते आपले, पहिलं युनिट आपण शिकलो होतो, तर ते पहिल्या युनिटमध्येच आपण बऱ्यापैकी पार्ट जो आहे तो काय केला होता, स्टडी केला होता. त्याचबरोबर आपण आत्ताही बघणारच आहोत. पण देअर आर मेनली 3 टाईप ऑफ द व्हेकल इमिशन कंट्रोल आहे की नाही. मग 3 महत्त्वाचे पार्ट आहेत व्हेकल इमिशन कंट्रोलिंग करण्यासाठी. तर फर्स्ट वन ॲज अ एअर इंजेक्शन. मग एअर इंजेक्शन किंवा कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन आहे की नाही. हाही आपण पार्ट मागच्या लेक्चरमध्ये बघितला होता, मागच्या युनिटमध्ये बघितला होता आहे की नाही. की जे इंजेक्शन सिस्टीम जी आहे ती ॲडव्हान्स इंजेक्शन सिस्टीम जर आपण यूज केली आहे की नाही, तर त्यामुळे सुद्धा काय करू शकतो आपण, हे व्हेकलचं जे इमिशन आहे ते एक प्रकारे काय करू शकतो, तर कंट्रोलिंग करू शकतो. त्याचबरोबर एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन. मग हाही टॉपिक आपण काय केलं आहे मागच्या ज्यावेळेस लेक्चर झालेले त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं, तुम्हाला EGR सिस्टीम म्हणून
एक लेक्चर तुम्हाला सापडेल आहे की नाही. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, ते स्टडी करू शकता आहे की नाही. मग एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन EGR सिस्टीम, तर हे यूज करून आपण काय करू शकतो, तर एक प्रकारे व्हेकलचं इमिशन जे आहे ते काय करू शकतो आपण, तर एक प्रकारे कंट्रोलिंग करू शकतो आहे की नाही. मग एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन, मग एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन कसं केलं जातं हे मी तुम्हाला काय केलेलं आहे, मागचं जो लेक्चर जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे त्याचं डिटेलमध्ये कळून जाईल आहे की नाही. त्याच्यानंतर थर्ड वन ॲज अ कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. मग कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचा यूज करून आपण कसं इमिशन कंट्रोल करू शकतो, तर हे आपण काय करू तर ह्या लेक्चरमध्ये तर बघणार आहोत. पण वरचे जे मेन पार्ट किंवा मेन टाईप्स आहेत, तर हे काय केलं तर आपण मागं बघितलेत, कॉमन रेल इंजेक्शन सिस्टीम, डायरेक्ट इंजेक्शन सिस्टीम आहे की नाही, एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन सिस्टीम, हे मागच्या लेक्चरला आपण काय केलेले तर बघितलेले आहे. तुम्हाला जर ते बघायचं असेल तर तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये जाऊन त्याचा स्टडी करू शकता. पण आपल्याला काय करायचं आहे फक्त आता, तर कॅटॅलिटिक कन्व्हर्टर जो आहे त्याचा स्टडी जो आहे तो काय करायचा आहे या लेक्चरमध्ये करायचा आहे. A catalytic converter is an emission control device that convert toxic gases and pollutant in a exhaust gases to less toxic pollutant. मग हे कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचं फंक्शनिंग काय आहे, मेन फंक्शन काय आहे कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचं. अ कॅटॅलिटिक कन्व्हर्टर इज अ इमिशन कंट्रोल डिव्हाइस. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर काय आहे, एक प्रकारे इमिशन कंट्रोलिंग डिव्हाइस आहे दॅट कन्वर्ट द टॉक्सिक गॅसेस. तो काय करायचं काम करतो, तर टॉक्सिक गॅसेस जे आहेत म्हणजे जे हार्मफुल गॅसेस जे आहे किंवा टॉक्सिक गॅसेस जे आहे और पोल्युटंट गॅसेस जे आहे, जे तुमचे इंटरनल कंबशन इंजिनमध्ये ज्यावेळेस फ्युएल बर्न होऊन जे प्रोड्यूस होत आहेत ते गॅसेस आहे का नाही, ते ज्यावेळेस एक्झॉस्ट पाईप थ्रू काय केले जातात, बाहेर ॲटमॉस्फिअरमध्ये सोडले जातात. पण त्याच्या अगोदर ते काय केले जातात, कॅटॅलिटिकमधून ती कॅटॅलिटिक जे कन्व्हर्टर जो आहे तो काय केलेला असतो, तुमचे इमिशन एक्झॉस्ट पाईपला काय केला असतो, कनेक्ट केलेला असतो. त्याच्यातून ते काय केले जातात, पास केले जातात. आणि हे हार्मफुल टॉक्सिक गॅसेस जे आहे त्याचं काय केलं जातं, एक प्रकारे काय केलं जातं, तर कन्व्हर्जन करून त्याचं काय केलं जातं, हार्मलेस गॅसेसमध्ये और लेस टॉक्सिक पोल्युटनमध्ये काय केलं जातं, कन्वर्ट करून ते काय केले जातात, तुमच्या ॲटमॉस्फिअरमध्ये काय केले जातात, तर सोडले जातात. हे काय आहे, तर एक प्रकारचं फंक्शनिंग अबाउट द कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. काय करायचं काम करतं कॅटॅलिटिक कन्व्हर्टर, तर एक प्रकारचं इमिशन कंट्रोलिंग डिव्हाइस आहे. ते काय करायचं काम करतं, जे हार्मफुल गॅसेस जे आहेत, जे इंटरनल कंबशन इंजिनमधून जे प्रोड्यूस होतात ते एक्झॉस्ट पाईप थ्रू बाहेर सोडले जातात. तर बाहेर सोडण्याच्या अगोदर ते काय केले जातात, कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधून पास केले जातात. कॅटॅलिटिक कन्व्हर्टर काय करतो, जे टॉक्सिक गॅसेस जे आहेत त्याला काय करायचं काम करतो, कन्वर्ट करून लेस टॉक्सिक करायचं काम करतो, म्हणजे हार्मलेस करायचं काम करतो. आणि मग नंतर काय करायचं काम करतो, तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये सोडायचं काम करतो बाय युझिंग द एक्झॉस्ट टेल पाईप आहे की नाही. हे काय आहेत फंक्शनिंग अबाउट द कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. द कॅटॅलिटिक कन्व्हर्टर प्रोव्हाइड ॲन एन्व्हायरमेंट फॉर अ केमिकल रिॲक्शन वेअर इन टॉक्सिक कंबशन बाय द प्रोडक्ट आर कन्वर्टेड इन टू लेस टॉक्सिक सबस्टन्सेस. मग हा जो कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आहे प्रोव्हाइड ऑन एन्व्हायरमेंट फॉर अ केमिकल रिॲक्शन, तो काय करायचं काम करतो, एक प्रकारची केमिकल रिॲक्शन घडून आणायचं काम करतो. कशामध्ये, तर तुमचे हे जे एक्झॉस्ट गॅसेस ह्या एक्झॉस्ट गॅसेसमध्ये एक प्रकारचे काय करायचं काम करतो, तर केमिकल रिॲक्शन घडून आणायचं काम करतो. वेअर इट इन द टॉक्सिक कंबुशन आहे का नाही, जे एअर फ्युएल मिक्सचर जे आहे, जे तुमच्या कंबुशन चेंबरमध्ये कंबुशन होतं आहे त्याचं आहे का नाही, जळल्या जातं आहे, त्याच्यापासून जे प्रोड्यूस होणारे गॅसेस जे आहे त्याचं कन्व्हर्जन लेस टॉक्सिक सबस्टन्समध्ये करायचं काम कोण करतं, तर तुमचा हा कॅटॅलिटिक कन्व्हर्टर करत असतो आहे की नाही. मग बघा द लोकेशन ऑफ द कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. मग हा जो कॅटॅलिटिक कन्व्हर्टर जो आहे तो व्हेकलमध्ये कुठं बसवलेला असतो, तर त्याचं लोकेशन जे आहे ते तुम्हाला काय केलेलं आहे, मी ह्या डायग्राममध्ये ह्या 3D डायग्राममध्ये काय केलेलं आहे तर दाखवलेलं आहे बघा. तर हे बघा, जी व्हेकल जी आहे तुमची, तर त्या व्हेकल जी आहे ती कशी आहे, तर फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह आहे किंवा फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह आहे. पण तिचं इंजिन जे आहे ते काय केलेलं आहे, तर पुढं माउंट केलेलं आहे. आणि तो जो एक्झॉस्ट टेल पाईप जो आहे तो काय केलेला आहे, बॅक साईडला दिलेला आहे. म्हणजे तो आपण काय म्हणतो त्याला, तर सायलेन्सर म्हणतो आहे की नाही.
सायलेन्सर काय करायचं काम करतो, जे इंटरनल कंबशन इंजिनमध्ये जे होणारे जे बर्निंग ऑफ फ्युएल जे आहे त्याचं जे गॅसेस प्रोड्यूस होतात ते कुठं पाठवतो, तो बॅक साईडला एक्झॉस्ट टेल पाईप थ्रू बाहेर ॲटमॉस्फिअरमध्ये सोडायचं काम करतो. पण त्याच्या अगोदर जो आहे तो टेल पाईप ला काय केलेला असतो, हा कॅटॅलिटिक कन्व्हर्टर काय केलेला असतो, फिट केलेला असतो. मग म्हणून मी तुम्हाला समजण्यासाठी दिलं आहे की लोकेशन अबाउट द कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचं लोकेशन कुठं आहे, तो कुठं फिट केलेला असतो, आहे का नाही. याचं एक प्रकारचं काय केलं आहे मी तुम्हाला तर ह्या डायग्राममध्ये तर त्याचं डिस्क्रिप्शन किंवा दाखवलं आहे. त्यानंतर बघू कन्स्ट्रक्शन अबाउट द कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. तुम्ही बघितलं असेल मोटरसायकल जे आहे ते मोटरसायकलचं बघा बॅक साईडला ज्यावेळेस सायलेन्सर जो आहे तो कसा आहे, ज्यावेळेस तुमचं इंटरनल कंबशन इंजिन जे आहे ते इंजिनमधून एक्झॉस्ट गॅसचा पाईप जो बाहेर आलेला असतो बघा, तो एकदम छोटा असतो नाही का, म्हणजे एक एखाद 1.5 इंचाचा पाईप असतो आहे की नाही, आणि पुढे जाऊन तो काय होतो मोठा वाढला जातो. मग त्याच्यामध्ये एक काय केलेलं असतं, कॅटॅलिटिक कन्व्हर्टर काय केलेला असतो, फिट केलेला असतो. मग हे बघा कन्स्ट्रक्शन अबाउट द कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. मग कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचं कन्स्ट्रक्शन बघा कसं असतं आहे की नाही. तुम्ही जर जी व्हेकल जी आहे, एखादी कोणतीही व्हेकल जी आहे तिचा जर टेल पाईप जर बघितला ना तर त्या टेल पाईपला असं एक मोठा असा फुगा असतो बघा आहे का नाही. तर तिथं काय केलेलं असतं, एक प्रकारचं कॅटॅलिटिक युनिट जे आहे ते काय केलेलं असतं, फिट केलेलं असतं. मग ते कॅटॅलिटिक युनिटमध्ये कोणते कोणते मटेरियल जे आहेत ते यूज केलेले असतात, तर तिथं 2 प्रकारचे मटेरियल यूज केले जातात. तर फर्स्ट वन ॲज अ प्लॅटिनम मटेरियल यूज केलं जातं आणि सेकंड वन ॲज अ रोडियम आहे की नाही. प्लॅटिनम आणि रोडियम मटेरियल जे आहे हे काय केलं जातं, ह्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये काय केलं जातं, तर इंटरनल स्ट्रक्चर अबाउट द कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. मी तुम्हाला इथं काय दाखवलं आहे बघा, तर इंटरनल स्ट्रक्चर दाखवलं आहे तुमच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचं. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसतंय बघा ट्रॅगर दिसतंय आहे की नाही. मग ट्रॅगरमधून पुढं वॉश कोल दिसतोय आहे की नाही, वॉश कोल आहे की नाही. आणि त्याच्यानंतर पुढं काय दिसतंय बघा तुम्हाला, तुम्ही जर सायलेन्सर जो आहे त्या सायलेन्सरच्या जर टेल पाईपमध्ये असं बोर्ड घालून जर तुम्ही नाही का तो जर असं फिरवलं ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला नाही का असं काळी काजळी जी आहे ती लागलेली दिसते आहे की नाही. त्याला आपण काय म्हणतो, तो वॉशकोल म्हणतो आहे की नाही. आणि कॅटॅलिटिक कन्व्हर्टर जे आहे त्याचे जे युनिट जिथं फिट केलेलं असतं तिथं प्लॅटिनम आणि रोडियम मटेरियल जे आहे ते काय केलं जातं, हे बघा तुम्हाला जी लास्टची डायग्राम जी दिसते ना त्याला, तर त्याच्यामध्ये बघा प्लॅटिनम आणि रोडियमचं जे मटेरियल जे आहे ते काय केलेलं असतं, तर तिथं फिट केलेलं असतं की जेणेकरून प्लॅटिनम काय करायचं काम करतो, तर कार्बन मोनॉक्साईड आहे की नाही, कार्बन मोनॉक्साईडचं कन्वर्जन कार्बन डायऑक्साईडमध्ये करायचं काम करतो. आणि रोडियम जे आहे तो नायट्रोजन ऑक्साईडचं कन्वर्जन नायट्रोजन आणि वॉटरमध्ये करायचं काम करत असतो आहे की नाही. तर अशा प्रकारचं हायड्रोकार्बनचं कन्वर्जन हायड्रोजनमध्ये करायचं काम करतो. अशा प्रकारचं कन्व्हर्जन जे आहे तो काय करायचं काम करतो, तुमचा कॅटॅलिटिक कन्व्हर्टर करायचं काम करत असतो. द कोर इज ऑफन सेरॅमिक होनिकॉम इज मॉडर्न कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. मग हे कसं असतं, तर एक प्रकारचं सेरॅमिक हॉनिकॉमचं मटेरियलचं काय केलेलं असतं, हे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर काय केलेलं असतं, बनवलेलं असतं. द वॉशकोल विथ ॲडेड टू द कोर फ्रॉम अ रफ इरेग्युलर सरफेस, द सरफेस एरिया इज युटिलाइज फॉर द कॅटलिस्ट रिॲक्शन. मग हा जो रफ सरफेस एरिया जो आहे की नाही, फ्रॉम द रफ इरेग्युलर सरफेस द सरफेस एरिया इज युटिलाइज आहे की नाही. तो सरफेस एरिया जो आहे तो काय केला जातो, तो युटिलाइज केला जातो. कसा, तर बाय युजिंग द कॅटॅलिटिक रिॲक्शन और कॅटलिस्ट रिॲक्शनसाठी. द कॅटलिस्ट प्लॅटिनम इटसेल्फ इज मोस्ट ऑफन अ मिक्स ऑफ प्रिसियस मेटल आहे की नाही. मग हे जे प्लॅटिनम मटेरियल जे आहे कॅटलिस्टमध्ये यूज केलेलं जे प्लॅटिनम मटेरियल जे आहे हे कशाचं मिक्स केलेलं असतं, तर मोस्ट ऑफन अ मिक्स ऑफ द प्रिसियस मेटल आहे की नाही. वेगवेगळ्या प्रकारचे प्रिसियस मेटलचा यूज करून काय केलेलं असतं, हे प्लॅटिनम मटेरियल काय केलेलं असतं, बनवलेलं असतं आणि ते तुमच्या कॅटलिस्टमध्ये काय केलेलं असतं, फिट केलेलं असतं. और पॅलेडियम ऑक्सिडेशन कॅटलिस्ट. आणि त्याच्यामध्ये जो पॅलेडियम जो आहे की नाही, पॅलेडियम काय करायचं काम करतो, तो एक प्रकारचं ऑक्सिडेशन करायचं काम करतो. कशाला, तर तुमच्या ज्या हार्मफुल गॅसेस जे आहे
त्याला काय करायचं काम करतो, टॉक्सिक गॅसेस जे आहे त्याला काय करायचं काम करतो, एक प्रकारचं ऑक्सिडेशन करायचं काम करतो. तुमचा हा पॅलेडियम मटेरियल अँड रोडियम मटेरियल जे आहे ते रिडक्शन कॅटलिस्ट म्हणून यूज केलं जातं, आहे की नाही. रोडियम मटेरियल जे आहे ते काय करायचं काम करतं, ते एक प्रकारचं रिडक्शन कॅटलिस्ट आहे की नाही. जो टॉक्सिक गॅसेस जे आहे त्याचं काय करायचं काम करतं, त्याला रिड्यूस करायचं काम करतं. त्याचे जे टॉक्सिकपणा जो आहे तो काय करायचं काम करतं, रोडियम मटेरियल रिड्यूस करायचं काम करतं. आणि पॅलेडियम मटेरियल हे काय करायचं काम करतं, त्याला जी गॅसेस जे आहे त्याला काय करायचं काम करतं, एक प्रकारचं ऑक्सिडेशन करायचं काम करतं, आहे की नाही. म्हणून हे जे मटेरियल जे आहे पॅलेडियम आणि रोडियम मटेरियल जे आहे हे काय केले जातात, तुमच्या कॅटलिस्टमध्ये काय केले जातात, मोस्टली यूज केले जातं. आर टू अदर प्रिसियस मेटल यूज. आणि हे काय केलेलं असतं, दोन प्रकारचे प्रिसियस मेटल काय केलेले असतात यूज करून तुमचं कॅटॅलिटिक कन्व्हर्टर जे आहे ते काय केलेलं असतं, तर एक प्रकारे बनवलेलं असतं. समजलं तुम्हाला, की पॅलेडियम मटेरियल जे आहे ते तुमच्या जे इंटरनल कंबशनमधून इंजिनमधून बर्न होऊन येणारे जे गॅसेस जे आहेत त्याच्यामधलं त्याचे गॅसेस जे आहे त्याचं ते टॉक्सिकपणा कोण कमी करायचं काम करतं, तो तुमचा रोडियम मटेरियल जो आहे तो त्या गॅसेसचा टॉक्सिकपणा जो आहे की नाही, ते हार्मफुल गॅसेसचा टॉक्सिकपणा जो आहे तो काय करायचं काम करतं, रिड्यूस करायचं काम करतो. कोणतं मटेरियल करायचं काम करतं, तर रोडियम मटेरियल काय करायचं काम करतं, त्या गॅसेसचा टॉक्सिकपणा जो आहे तो काय करायचं काम करतं, रिड्यूस करायचं काम करतं. आणि पॅलेडियम मटेरियल जे आहे ते काय करायचं काम करतं, हे रिड्युसिंग झालेले जे टॉक्सिक गॅसेस जे आहे त्याला ऑक्सिडेशन करून, आहे की नाही, ऑक्सिडेशन करून ते तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये सोडायचं काम करतं. याची जी केमिकल रिॲक्शन जी आहे ती आपण पुढे बघणारच आहोत, आहे की नाही. त्यानंतर आपण बघू वर्किंग ऑफ कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. मग कॅटॅलिटिक कन्व्हर्टर जे आहे हे कसं वर्किंग करतं, आहे की नाही. नेमकी वर्किंग करण्यामागचं कारण कसं वर्किंग करतं ते. इन अ केमिस्ट्री अ catalyst is a substance that causes an accelerate a chemical reaction without itself being affected. मग हे काय करायचं काम करतं, कॅटलिस्ट एक प्रकारची केमिकल रिॲक्शन त्याच्यामध्ये तुमचे जे गॅसेस प्रोड्यूस होत आहेत तर त्याच्यामध्ये करायचं काम करतं, आहे का नाही. इन द कॅटॅलिटिक कन्व्हर्टर 3 or 2 डिफरंट टाईप ऑफ द कॅटलिस्ट ॲट वर्क ऑफ द रिडक्शन कॅटलिस्ट अँड ऑक्सिडेशन कॅटलिस्ट. मग याच्यामध्ये काय आहे तर 2 प्रकारचे टाईप आहेत. मग एक प्रकारचं एक जो कॅटलिस्ट आहे तो रिडक्शन कॅटलिस्ट आहे आणि दुसरा कोणता आहे तर सेकंड वन याचा ऑक्सिडेशन कॅटलिस्ट आहे की नाही. मी तुम्हाला आत्ता जी मागची स्लाईड आहे त्याच्यामध्ये सांगितलं की 2 प्रकारचे मटेरियल यूज केले जातात. मग जे 2 मटेरियल यूज केले जातात मग 2 प्रकारचे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर यूज केले जातात. काहीमध्ये फक्त काय केलं जातं, रिडक्शन कॅटलिस्ट मटेरियल यूज केलं जातं. काहीमध्ये काय केलं जातं, फक्त ऑक्सिडेशन कॅटलिस्ट मटेरियल यूज केलं जातं, आहे की नाही. पण काही जे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर जे आहे त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे मटेरियल यूज केले जातात, आहे की नाही. पॅलेडियम आणि रोडियम मटेरियल, आहे की नाही, की जेणेकरून ते काय करायचं काम करतं, रिडक्शनही करायचं काम करतं आणि ऑक्सिडेशनही करायचं काम करत असतं, आहे की नाही. जे गॅसेस जे आहे तुमचे टॉक्सिक गॅसेस जे आहे की नाही त्याचं रिडक्शन करून त्याला ऑक्सिडाईज करून ते ॲटमॉस्फिअरमध्ये सोडण्यासाठी हे दोन्ही प्रकारचे मटेरियल जे आहे पॅलेडियम आणि रोडियम हे दोन्ही मटेरियल काय केले जातात कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये यूज केले जातात. बोथ टाईप ऑफ कन्सिस्ट ऑफ द सेरेमिक स्ट्रक्चर कोटेड विथ अ मेटल. मग हे जे 2 टाईपचे जे स्ट्रक्चर आहेत हे कशाचे बनलेले असतात, बोथ टाईप ऑफ द कन्सिस्ट ऑफ द सेरेमिक स्ट्रक्चर. हे कसे असतात, ते एक प्रकारचे सेरेमिक मटेरियलचे काय केलेले असतात, तर हे 2 प्रकारचे मटेरियल काय केले असतात बनवलेले असतात आणि त्याला काय केलं असतं विथ कोटेड बाय द मेटल. आणि त्याला मेटलनी काय केलेलं असतं तर कोटिंग केलेलं असतं, हे की नाही. कॅटलिस्ट युजली प्लॅटिनम रोडियम अँड ऑर पॅलेडियम, आहे का नाही. मग हे जे कॅटलिस्ट जे आहे ते प्लॅटिनम रोडियम अँड पॅलेडियम मटेरियलचं ह्या तिन्ही मटेरियलचं कॉम्बिनेशन करून जे आहे ते काय केलेलं असतं तर बनवलेलं असतं. तुमचा कॅटॅलिटिक कन्व्हर्टर जो आहे तो काय केला असतो प्लॅटिनम मटेरियल, रोडियम मटेरियल आणि पॅलेडियम मटेरियल ह्या तिन्ही मटेरियलचं कॉम्बिनेशन करून तुमचा कॅटॅलिटिक कन्व्हर्टर जो आहे तो काय केलेला असतो तर एक प्रकारे बनवलेला असतो. मग याच्यामध्ये बघा सिम्पल कॅटॅलिटिक कन्व्हर्टर,
मग सिम्पल कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये तुम्हाला जर सिम्पली जर सांगायचं झालं तर हे जो कॅटॅलिटिक कन्व्हर्टर जो आहे तर त्याच्यामध्ये वरचं जे मटेरियल जे आहे त्याला काय केलेलं आहे तर कोटिंग केलेलं आहे बाय युझिंग द मटेरियल. आणि हे जे रेड कलरचं आणि ब्ल्यू कलरचं तुम्हाला ते दिसतं आहे तर फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला समजण्यासाठी सांगायचं जर झालं तर रेड कलरचं मटेरियल ॲज अ रोडियमचं मटेरियल धरा तुम्ही, आहे की नाही, रोडियम मटेरियल आहे. आणि ब्ल्यू कलरचं मटेरियल जे आहे ते काय आहे ते एक प्रकारचं पॅलेडियम मटेरियल आहे की नाही. आणि इकडं जो आहे तुमचा इनलेट पोर्ट आहे की नाही कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचा इनलेट पोर्ट आणि राईट साईडला तुमच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचा आउटलेट पोर्ट आहे समजा. आणि त्याला काय केलेलं आहे कोटेड बाय युझिंग द मेटल प्लेटनी काय केलेलं आहे हे मटेरियल काय केलेलं आहे कोटिंग केलेलं आहे. कोणतं मटेरियल तर रोडियम आणि पॅलॅडियम हे मटेरियल काय केलेलं आहे कोटिंग करून तुम्हाला मी मागच्या स्लाईडमध्ये दाखवली की नाही कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचं लोकेशन दाखवलं आणि तिची नाही का एक कन्स्ट्रक्शन दाखवलं आहे की नाही. तशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन डोळ्यासमोर आणा आणि त्याच्यामध्ये रोडियम आणि पॅलेडियम मटेरियल जे आहे तर ते काय केलेलं आहे सेरेमिक मटेरियलचं यूज करून ते काय केलेलं आहे बनवलेलं आहे. त्याला कोटिंग काय केलेलं आहे बाय युझिंग द मेटलचं कोटिंग करून प्लेट कोटिंग करून काय केलेलं आहे ते त्याच्यामध्ये माउंट केलेलं आहे. आणि हे जे NOx आणि NOx आणि CO हे जे गॅसेस जे आहेत हे कुठून येत आहेत तुमचे इंटरनल कंबुशन इंजिनमधून टेल पाईप थ्रू तुमच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये एंटर करतात तुमच्या इनलेट पोर्ट थ्रू, आहे की नाही, तुमच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये इनलेट करताय. आणि त्यावेळेस तुमचं जे हे रेड कलरचं जे रोडियम मटेरियल जे आहे ते काय करतं आहे हे टॉक्सिक जे गॅसेस जे आहेत कार्बन मोनॉक्साईड नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बन आहे की नाही हे जे गॅसेस जे आहे याचं टॉक्सिक गॅसेस जे आहे याला काय करायचं काम करतं आहे ते एक प्रकारचे रिडक्शन करायचं काम करतं आहे. त्याचा टॉक्सिकपणा जो आहे तो काय करायचं काम करतं आहे एक प्रकारे कमी करायचं काम करतं आहे. आणि ते काय करायचं काम करतं आहे पुढं पाठवायचं काम करतं आहे. मग पुढं पाठवल्यानंतर पॅलेडियम मटेरियल जे आहे ते काय करायचं काम करतं आहे त्याला ऑक्सिडाईज करायचं काम करतं आहे की नाही. मग ऑक्सिडाईज कसं करायचं काम करतं आहे तर ऑक्सिडाईज एक प्रकारे त्याच्यामध्ये त्याला नाही का कार्बन मोनॉक्साईडचं कन्व्हर्जन त्याला ऑक्सिडाईज केल्यानंतर CO2 मध्ये करायचं काम करतं आहे. म्हणजे त्याचं कन्व्हर्जन कार्बन डायऑक्साईडमध्ये करायचं काम करतं आहे. त्याचबरोबर NOx कन्व्हर्जन जे आहे ऑक्सिडाईज NOxला ऑक्सिडाईज केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं काम करतं आहे तर N2 मध्ये करायचं काम करतं आहे नायट्रोजनमध्ये करायचं काम करतं आहे. आणि हायड्रोकार्बन जे आहे तर हायड्रोकार्बनचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं काम करतं आहे तर H2O मध्ये करायचं काम करतं आहे म्हणजे वॉटरमध्ये करायचं काम करतं आहे. त्याला ऑक्सिडाईज केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं आहे तर वॉटरमध्ये होतं आहे. अशा प्रकारचे गॅसेस जे आहेत तुमच्या इनलेट पोर्ट थ्रू बाय युझिंग द रोडियम आणि बाय युझिंग द पॅलेडियम मटेरियलमधून ते ज्यावेळेस पास होऊन ते टॉक्सिक जे गॅसेस जे आहेत ते लेस टॉक्सिक होऊन त्याला ऑक्सिडाईज करून ते काय केले जात आहेत तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये काय केले जात आहे तर एक प्रकारे सोडले जात आहेत. अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग जे आहे ते तुमच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचं असतं, आहे की नाही. आय होप सो की तुम्हाला हे आपलं जे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर जे आहे त्याचं इंट्रोडक्शन त्याचं कन्स्ट्रक्शन त्याचं लोकेशन आणि त्याचं वर्किंग अँड कन्स्ट्रक्शन आणि त्याचं फंक्शनिंग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये समजल्या असतील असं मला वाटतं. आणि जे पुढचं लेक्चर जे आहे तर त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत तर टाईप्स अबाउट द कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. मग टाईप्स कोणकोणते आहेत तुमच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरचे तर हे काय करणार आहोत आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, आत्तापुरतं थांबू आपण. ओके, थँक्यू.